म्हणते माझी आणलं शेवई शेंगा म्हणजे इतका जिभेला चव आहे, इतका जिभेला चव नाही म्हणजे त्याला इतका चव नाही माहिती आहे का. ही इकडे मसाला घेतलाय आपलं खोबरं भाजून घेतलंय, थोडा कांदा आणि तीळ घेतले तर हा बघा इकडं आपलं हे काय आहे राजी शेवई शेवग्याच्या शेंगा शेंगा आणि मटण आहे. मटण पावशेरच आणलंय दाजीने हे बघा, जास्त नाही आणलं. पैसेच नव्हते का. हा तुम्ही म्हणता की संगीत मटण दिसत नाही. इकडे घेतलंय मी असा मसाला मस्त अद्रक लसण कोथिंबीर खोबरं भाजलेले तीळ भाजलेलं खोबरं भाजलेलं कांदा आणि भाजून घेतलेला मसाला असा मस्त वाटायला बघा. आता एक नंबर मसाला वाटला, वासले भारी यायला. लय दिवस झालं खाल्लंच नव्हतं. म्हणलं चला आता आज करावाच म्हणलं. उन्हाळ्यात आहे ना नीट पाटले आहे एवढ्या उन्हा तानामध्ये. नीट पाट नाही राहत ते दुसरं नीट राहते खाय प्यायचं नीट येऊ. मी एकटी खाते का दाजी, तुम्ही नाही खात. मग एवढा उन्हात नीट करून आलं तुला. झोपायचं आराम कर थोडा. हा काय गरज होती अर्जंट लगे. हा पाहिलं का कसं ताण देत त्या माणूस. नाही आराम करतो ना. नीट असलं तर कसं नीट काय घ्यायचं नाही नीट जास्त. आराम करतो झोपायचं थोडं. बसायचं टी व्ही पाहत बसायचं मोबाईल पाहत बसायचं. बॅलन्स नाही हा मोबाईल मग एवढं नीट काऊन आहे रे तुला. हा असं कोणाला नीट आहे की बरं बघा बरं विचार करा तुम्ही. नीट काऊन येऊ. त्याची भाजी दाखवा, त्याची भाजी दाखवा बघा किती झाली. कोण गरम होईना दाजी लावर दाखवा. हा बघा भांडू हा याला म्हणते शेवग्याच्या शेंगामध्ये मटण. लय भारी झाली भाजी. या कोणाला जेवायचं असलं खायचं असलं तर ऑर्डर द्या याच्यापेक्षा. मीठ कमी कारण मीठ घेतलंच नाही. बस झाली का हो? तो बघू आता बस झाली का कमी बस झाली. काय केलं ते नाही मला तर वाटत होतं अजून आपल्या घरीच नव्हती. मला जेवायची नव्हती इच्छा. बरोबर पाणी होते मग. पाणी नाही खाऊ पुरं घटघट खावा सारं चटचट पावा आहे का नाही. कसं राहत नेट पाट तुला आहे मला थोडं आहे तर मला करीन आराम थोडाफार तरी बसन घरामध्ये. कशाचं बायाने गोधऱ्यानं रग फेकून दिली अंगावर आणि आले बाहेर लगेच चुलशी गेलं लगेच मटण कापणं शेंगा आणणं हे करणं. मंडीत गेली ताणत मंडीत गेली. एका दुकानात शेंगा नाही भेटल्या आणि एका जागेवर शेंगा. हां तिने 20 रुपये शिल्लक दिले शेंगावाल्याला त्या मटणासाठी. शेवगा शेंगात भाजी खायची. काय करायला द्यावं लागतं. कढीची भाजी आणायची ती मी भाजी मंडीत कढीची भाजी पाहिले का. पण मला कढीची भाजी दुसरी भेटली नाही बाबा. नाही तर मला कढीच्या भाजीत करायचं होतं मटण. आज काय तुझं मस्तपैकी आता आपलं पोळ्यात असं करू देऊ आपण आहे की नाही. नाही नाही बरोबर आहे. पहिला आणि खाल्लं पाहिजे. कोणी खाल्लंय आणि बळत सांगायला लागला तर बस ना बाई हे काय मला समजत नाही का. तरी मी म्हणतोय शेंगा दिसायल्यावर मटण कुठे गेलं काय माहिती. हा मीच खाल्लंय सर. तुम्ही आणता पावशेर मटण आणि त्यात दोन पैसे कुठून आणायचे. मग तुम्ही आणा जा ना तुम्ही. जेवढे तेवढं आणतो मी. पण मी शेंगा दिसायला मला ते बघितले भाजी म्हणजे शेंगा सारे. आणि पुन्हा म्हणते आता तू ते झाकून नंतर हे करते शिजून देऊ. आता काय शेती शेंगा शिजते का शेंगा. अजिबात लय भूक लागली मला. हे तू आणि खातीस कोड्या झालं खातीस म्हणजे काय आहे. काय का भूक लागते म्हणजे आलं टेस्टिंग घेते काय. पहा जिबी दाखली होती साबरी जिबी तिची जी जिबी शेंड आहे ती म्हणली की असं विंतच होते बरं. शेंडा पाहिजे जिबीच कसं. मी असं मनातून कळकळून गेलो होतं. कळकळून माझ्या मनामधून कधी शब्द निघलो ना कळकळून
मी तसं देत नाही कोणाला शिवश्रप. शिव्या देते पण श्रप नाही देत. पण माझ्या मनामधून असं कळून निघलं ना तर ते होतंय. त्या व्यक्तीला काय ना काय तर होतंय म्हणजे होतंय. असं काही नाही. एक पळ टाक तेल आपण त्यात. नाही हो बस झालं. एक पळ टाक एक पळ टाक. नाही ना, हा टाक एक पळ. वरून टाक पाच वरून. पळ्या तेल टाकायचं नाही. एक टाक ना एक टाक. वरून एक. तेल नसेल टाकीत भाजी. टाक म्हणलं तर बघ ना त्या भाजीत वरून तेल टाकीत नसते भाऊ. अरे वरून टाकल्यानंतर अजून जरा चवी त्याला. हा, कोण म्हणलंय तुम्हाला? मग आजी म्हणली. तुमच्या आजी काही म्हणे. मग आजीपेक्षा मोठीच काय. नाही नाही, तुमच्या आजीपेक्षा लहानच आहे मी. मग आपल्या आजीत नाव होतं राजाबाई. राजाबाई. अच्छा, तुमच्या आजीचं नाव राजाबाई होतं काय? हां ते भायगावान. तुमच्या आजोबाचं नाव काय होतं? पांडुरंग. तुमच्या आजोबाचं नाव पांडुरंग होतं हा पांडुरंग. आणि आजीचं नाव राजाबाई. चांगले नाव. बापाचं नाव धोंडे भाऊ. चुलत्यात नाव कोंडे भाऊ. म्हणजे बघा धोंडे भाऊ कोंडे भाऊ असे आमचे नाव होते. दोन भाऊ कोंडू. चांगली काम मस्त काम. काय 3,000 ते काय आहे